आपल्या देशाचे नेते सन्माननीय सदस्य पवारसाहेब यांनी उपस्थित असेल उनके सरकारी विजय भविष्य भाषे मेरा खासदार अफसर मिर्चा मसाजी विजय के श्री महेंद्र सिंह भविष्य भाषे अशा विधानसभेचे अफसर भागाचे उमेदवार श्रीमती अभिजीत साठे नगरचे उमेदवार राजू खडे वैसे उमेदवार उत्तम जानकर भूषण सिंह होलकर उमेश पाटील लक्ष्मण धर्मे संजय कोकाटे भारत पाटील नितीन कावसे नीती कुलकर्णी नागेश पाटील आणि राज्य सरकारचे सगळे सहकारी उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी किंवा लोकांची वराव आणि आज या ठिकाणी जे उमेदवार उपस्थित आहेत ते सर्वांना मोठ्या मतांची विजयी करावं ही विनंती करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो. त्या निवडणुकीचा देशाचा एक आहे. लोकसभेची निवडणूक आहे. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हा लोकांना मी विनंती केली की महाराष्ट्राच्या चित्र देशाच्या पातळीवर साजरं करायचे असेल तर मोठ्या फळावर महाराष्ट्रातनं महाविकास आघाडीचे खासदार निवडून द्यायला हवे आणि त्यासाठी ठिकठिकाणी आम्ही उमेदवारांची मागणी केली. मला आनंद आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये जयश्री मोहितेंच्या सारख्या तरुण कार्यकर्ता त्याला मोठ्या मतांची विजय केली. सोलापूरची शिंदे शेजारची वारावरची शिंदे उस्मानाबादची शिंदे या महाराष्ट्रामध्ये 48 जागा तुम्ही लोकांनी आमच्या विचाराच्या निवडून दिल्या. त्याचा परिणाम आज देशाच्या संसदेमध्ये महाराष्ट्राचे कुठल्याही भ्रष्टाचारी ते एक दुसरी त्याची मागणी करून ते सोडून घेण्याची ताकद आमच्या सगळ्या सरकारांच्यासाठी त्याचं 100% श्रेय कोणा लोकांचं आहे आणि त्याबद्दल तेव्हा लोकांना ही झाली लोकशाहीची निवडणूक. उद्या महाराष्ट्राची सत्ता आणि महाराष्ट्राचं राज्य कसं चालवायचं याचा अधिकार हे फार सोचे त्याची शोधा काळ उद्धव ठाकरेंचा गेला तर राज्य भाजपवाले असोत व देवेंद्र फडणवीस असोत की आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत यांच्या हातामध्ये त्या सगळ्या काळामध्ये त्यांनी केलं काय कोणते खर्च सोडवले मी तर सगळ्या खोल्यात जास्त आहे पण फक्त 2-3 विषय. एक महत्वाचा प्रश्न की या समाजाचे CNCCC यांच्या राजनीतीमध्ये काय युतीचं सरकार झालं त्याच्या काळात काय घडलं या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते इतके स्त्रियांच्यावरचे अत्याचार ते 3 वर्षामध्ये झाले आणि त्याची संख्या किती असते. ज्यांनी पोलीस स्टेशनवर नोंद केली अत्याचाराचा तक्रार नोंदली अशी किती त्याची माहिती आम्ही घेतली तर महाराष्ट्रामध्ये 2 वर्षामध्ये 37,381 प्रकरणामध्ये
स्त्रियांच्या अत्याचाराच्या तक्रारी. त्याचा अर्थ आहे की जर द्राक्षाला महाराष्ट्रामध्ये पार्श्वभूमीवर अत्याचार होतो, एका बाजूला अत्याचार असतात. महाराष्ट्राच्या अनेक स्त्रिया भगिनी त्या फक्त आहेत, त्या कुठे गेल्या, कुणी कळवल्या याची माहिती नाही. आणि याची माहिती गोळा केल्याच्यानंतर ज्या तक्रारी पोलीस स्टेशन झाले त्याची माहिती ही घेतल्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 64,000 मुली आज बेरोजगार या राज्यामध्ये मुलींचं संरक्षण होत नाही, मुलींचा पत्ता लागत नाही. अशा राज्यकर्त्यांना सत्य बसायचा अधिकार आहे का हा विचार तुम्ही केला पाहिजे. दुसऱ्या वर्गात सर्वांचा महाराष्ट्रामध्ये स्त्री लोकांनी कारखानदारी काढली, सरकारी संस्था उभ्या केल्या, शिक्षणाच्या संस्था उभ्या केल्या, कॉलेजेस काढली, हजारो मुले शिकली, पदवीधर नाही, पण त्याच्या हाताला काम कुठं मिळते, नोकरीसाठी बनवायला मिळते, जाईल तिथे अन्न देतात. हजारो मुलं आज नोकरीच्यासाठी घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये जी सरकारची आकडी दिली त्या आकडेवारीनुसार 62 लाख मुलं आज नोकरीपासून राहिले, नोकरीसाठी अर्ज करतात. आज तरुणांची ही अवस्था. आणि तिसरा वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा. काय अवस्था शेतकऱ्याची महाराष्ट्रामध्ये न सांगण्यासाठी व्हावं. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या अतिशय गंभीर दिसेल. गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याचे आकडे गोळा केल्याच्यानंतर काही हजार आकडे मिळतात. आणि चौकशी केली की आत्महत्या का होती. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मला माहिती समजली. मी स्वतः त्याच्या घरी गेलो, विचारलं, चौकशी केली, आत्महत्या काय केली. कर्जावरून गेला, त्याची बायको विचारली होती, एक मुलगा होता, एक मुलगी होती. बायकोला विचारलं, तिला रडला उजळला, तिच्या डोळ्याचं अश्रू थांबलं. ती तिची समजूत काढली आणि तिला विचारले की तुझ्या मालकाने आत्महत्या का केली, कारण काय शिका. तिने एवढं सांगितलं, सोयाबीनचं भाजीचं पीक घेतलं, त्या पिकाच्यासाठी सोसायटीचं कर्ज काढलं, पीक सोन्यासारखं आलं, अशी इतकी नाही, सगळं पीक गेलं पण दुसऱ्या वर्षी त्यांनी सावकाराकडे पैसे घेतले आणि पुन्हा ही पिकं घेतली. कव्हाशीवर लाल्या नावाचा रोग पडला आणि सोन्यासारखी आलेली कव्हाशी ही उद्ध्वस्त झाली. पण ती सावकाराचे पैसे हे काही उद्ध्वस्त झाले नाही. त्याचा परिणाम थोड्या दिवसांनी वसुलीच्यासाठी बँकेचा केला, वसुलीच्यासाठी सावकाराचा केला. सावकाराने एक दिवशी येऊन घराची बांधणी कुंडी काढली. तो ग्रस्त, तो मालक, तो रडायला लागला, तो सांगायला लागला, माझ्या अवनीचा पंचनामा झाला, मला जगायचा अधिकार नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंग्रजीची भाषी घेतली, घसा खाला आणि आपला जीव सोडून गेला. काय त्या शेतकऱ्याची चूक. आज या देशामध्ये कष्ट करणाऱ्यांच्यामध्ये सरकार बघ्याची भूमिका घेणार असेल तर दुसरा पर्याय नाही. या देशामध्ये बदल होईल. आज प्रधानमंत्री मोदी त्यांच्या सरकारने देशाच्या 18 उद्योगपतींचे 16,000 कोटीचं कर्ज त्यांचं माफ केलं. 18 उद्योगपतींचं 16,000 कोटीचं कर्ज ते माफ करू शकतात आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर 5,000 10,000 कर्ज ते निसर्गाच्या लहरी व्हावं. त्याला तुम्ही सहाय्य करत नाही आणि त्याला सहाय्य करत नाही. त्यामुळे
त्यांच्यासमोर आत्महत्या शिवाय रस्ता नाही. आणि निकाल हा घ्यायचा आपल्याला की आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत बघायची भूमिका घेणार नाही. त्यांच्या अर्थात सत्ता देखील त्या शेतकऱ्याचं दुखणं दूर करत नाही. त्यांच्या अर्थात सत्ता देखील आणि तो निकाल घ्यावा लागेल. आणि तो विश्वास दुसरा काही असू शकत नाही. उद्याच्या 20 तारखेला वचन जात त्यावेळेला वचन लावायचं. कोणतं वचन लावायचं? कुठं शेतकरी ते वचन लावा आणि तुमची सत्ता आणण्याच्यासाठी पहिलं फावलं या ठिकाणी टाका. आज मी माझ्या ठिकाणी अनेक झाले. तुमची गमतीची स्थिती एक काळ असा होता की माझ्याच्या लोकांना विशेषतः नेत्यांना सगळ्या प्रकारची मदत करणं हे माझं कर्तव्य समजून मी मदत करत असे. मला आठवतंय की केंद्र सरकारमध्ये मंत्री होतो. तुम्ही लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं. खासदाराला स्थानिक विकासासाठी सहाय्य करता येतं. 5 कोटीची रक्कम असते ती तो जाहीर करायला सांगतो. त्या रकमेचा विचार मी कधीही केला नाही. माझ्या आल्याच्या नंतर दादांना बोलवायचं आणि सांगायचं की इतक्या कोटीची रक्कम केंद्राने आमच्याकडे दिली, त्याचा विनियोग कसा करायचा त्याचा निकाल तुम्ही घ्या. मी कधीही निकाल घेतला नाही. त्यांना अधिकार दिले आणि त्यांनी लोकांच्या हितासाठी ते रकमेची खर्च करावा अशा प्रकारची त्यांच्याकडे अपेक्षा केली. प्रश्न तो नाही, प्रश्न विश्वासाचा आहे. इथे विश्वास ठेवू शकतो असं माझं समज होता. पण मी हल्ली बघतो आमच्या हाताची सत्ता गेली त्यानंतरचं चित्र बघतो. आमच्या पक्षामध्ये फसवणुकी झाली. त्यावेळेस खरा कोण, साथीदार कोण, जीवाभावाचा कोण याची परीक्षा अफाट घेतली गेली. आणि काही दिवसावर सर्व महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आज या ठिकाणी पंढरपूर मतदारसंघाचं जे उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते फसवणुकीच्या काळात पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि ते सांगितलं कोणी कुठेही सुटून जावं पण मी साथ देणार नाही. किती संकट आली तर माझी साथ तुमच्यावर आहे. मला असं वाटतं पंढरपूरने असं केलं, माझाही असंच केलं. पण माझ्याच्या घरी कुठे गेलं हे पत्ता झाला. विचारलं काही लोकांना, जवळच्या काही मित्रांना विचारलं पण झालं काय म्हणजे आमचा म्हणजे गेला कुठं नाही म्हणजे तुझी अडचणी म्हणजे कशी अडचणी इंग्लिशची अडचणी. आता ही इंग्लिशची अडचणी इंग्लिशची अडचणी करून जायचं. मी तुम्हाला सांगतो एक दिवशी मला इंग्लिशची व्यक्ती झाली. मला व्यक्ती झाली कशासाठी राज्य सरकारी बँकेचं पैसे काढले म्हणजे वस्तुस्थिती काय होती की राज्य सरकारी बँकेचा सभासद नसतो, मी राज्य सरकारी बँकेचा कर्जदार नसतो, मी राज्य सरकारी बँकेतून एक नव्या पैशाचं कर्ज कधीही घेतलेलं नसतं. असा सण नोटीस आली. नोटीस आली या तारखेला हजर आणून सांगितलं. मी गेलो मुंबईला आणि ठरवलं की 11 वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं. त्याचं जवळ जाऊन थांबलं आणि मी निघणार तेवढ्याच ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत माझ्या ऑफिसात आले. मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका. आणि म्हणजे मी काय म्हणतो त्यांना नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो नाही म्हणजे आमची चूक झाली. मी येणार त्यावेळी हात जोडतो तुम्ही येऊ नका. आणि नोटीस आल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात जोडत आहेत आणि इथं आमच्या हाती
इंग्लिशची निश्चित झाल्यानंतर कुठं गायब झाला त्याचं फक्त सुद्धा त्याचा अर्थ एकच आहे. संकट आल्याच्यानंतर सत्यावर आधारित संकट असतं ते चोख देण्याची हिंमत त्यांच्यावर नाही. ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाची भीती. आमचा हात कुठं धोळीचा खेळ असतात. तुम्ही आमच्या त्याची सकाळची नाही. एकही उदाहरण असं नाही माझ्याबद्दलचं की स्वतःची सकट कुणाच्या शिष्या नावाने काढली. स्वतःची सकट शिष्याच्या नाव काढून त्याचे पैसे मी उचलले आणि असं जे करतात त्यांना भीती वाटत असते. काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे यायला लागली. म्हणजे काय झालं नाही म्हणजे चुकलं. मी असं म्हणजे अनेक वर्ष आपल्या सरकारी चुकलं असेल तर आपण चुका होता घेऊ संधी घेऊ आणि त्याकडे जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू. आणि त्याचं कारण एकच होतं. दादाचं नाव माझ्याकडे असेल पण त्याहीपेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर महाराष्ट्र तालुक्याच्या जनतेने मी भरून भरून मतं दिली आणि एक प्रकारचं विक्रमी मतदान तुम्ही लोकांनी केलं त्याचं फळे मला कधी पडणार नाही. आणि त्या भावनेने या ठिकाणी या कामावर आज हे आमचे म्हणजे कुठे गेली काय केली सांगते तिकीट मागायला एकदा नाही दोनदा तीनदा चारदा पाचदा तिकिटाची मागणी केली. मी सांगितलं की दादा आता जर नव्या लोकांना संधी नव्या लोकांना संधी द्यायचा विचार करू. त्यांच्या डोक्यात नवा म्हणलं की एकच होता त्याच्याशिवाय पुन्हा पुन्हा आग्रह करतो हात जोडत होते काही पण मला संधी द्या. मी एवढंच सांगितलं. उद्या संकट आलं इंग्लिशची रुची झाली सीबीआयची रुची झाली तर तुम्ही हात तिथे हात राहणार तर पुन्हा पडून जाणार. ते काही बोलले नाही. तुम्ही गेले तर काही नाही. नंतर सांगायला लागेल की 40 वर्ष तुमच्यावर आणि 40 वर्ष माझ्यावर याचा अर्थ तुम्हाला 40 वर्ष मी मदत केली. ती कशाच्या तिथे जी जी कामाचं विचारतात त्या कामाला लक्ष घालण्याची तयारी मी ठेवली. तिला माझा उत्साह चिंतन असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी तर दाखवला. असे अनेक कार्यक्रम त्यांच्या साखर सरकारला विठ्ठल सरकारीला विठ्ठलराव शिंदे सरकारीला जी काय मदत करता येईल प्रसंग येईल त्यावेळेला मदतीचा हात नेहमी पुढे त्यांच्याकडे दिला. जे जे खर्च सांगतील त्या खर्चाला साधली आणि अपेक्षा अशी होती की हे कुटुंब संकटाच्या काळात सुद्धा बरोबर राहील. पण बघितलं प्रसंगाला एक कर्नाळ्याला फळाला दुसरा मारल्याला फळ गमतीच आहे. काय कशाचं समजत नाही. थोडीवस परिस्थिती कमी झाली तर हे फटके कुठे गायब होतात खेचून म्हणता लागत नाही. आणि म्हणून निकाल घ्यायची वेळ आली की किती संकट आलं तरी मधून राहणार आहे. आता तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी उभे तांत्रिक पदाचा विचार करायचा. आणि हे करत असताना आम्ही विचार करतो तो सगळं जिल्ह्याचा करतो. हा जिल्ह्याचा विचार करत असताना लालशेर असताना केवळ पुस्तकांचा विचार केला. आज विजय दादा असतात जयश्री दादा असतात या सगळ्यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. आणि मला माहिती एकदा शब्द दिल्याच्या नंतर मोठ्या अर्थाने पुस्तक दादाच्या ठिकाणी निवडून घेता येईल. प्रश्नाला मग काय करेल म्हणजे आमच्या मनात होतं काही आम्ही आजपर्यंत तिच्या काही नेत्यांना मदत केली प्रोत्साहित केलं. पण काहीतरी वेगळं विचार त्यांच्याही डोसक्यात असतात. ते काहीतरी वेगळं करायला
कारण नसताना तालुक्यामध्ये लोकांच्यामध्ये या नशा प्रश्नाने मर्यादाचे उद्योग केले. तालुक्याच्या ऑफिस कुठे उत्सव व्हायला निकाल घेतला ते अंगेला हलवायचे. कशासाठी? काय नाही मनात आमच्या आले आणि ते ऑफिस हलवायचे, स्वच्छतेचं केंद्र हलवायचे आणि तालुक्याच्या लोकांनी पुन्हा पुन्हा हिंसाचे घालायची. ही भूमिका लोकांना पटली नाही. तालुक्याच्या जनतेने उठाव केला, पण उठाव केला तरी लोकांचं म्हणणं काय याची नोंद घेऊन दुरुस्त करण्याची तयारी लोकप्रतिनिधी करायची असते, पण त्याच्याकडे दुर्गुण सुद्धा वागायचं नाही हा निकाल त्यांनी घेतला. आणि त्यामुळे आज तालुक्याच्या जनतेला एक स्थानिक प्रतिनिधी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही राजू खऱ्यांची निवड या ठिकाणी केली. एक वक्ता मांडली, साधा सुद्धा आहे कसा वक्ता मांडली निवड या ठिकाणी केली. वर्षांनी त्याला विजयी करावं मी खात्री देतो की या ठिकाणचे आमचे सगळे मुलं तुमच्या मताच्या फाशीमध्ये नक्की यशस्वी होतील आणि तुमच्या हिताची दखल करतील. त्याबरोबर मी एवढंच सांगू इच्छितो, एक गोष्ट मला सांगायची. महाराष्ट्रामध्ये माझे काय अनुभव आहे. मी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 7 वेळेला विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. 7 वेळेला लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका लढवल्या. मला अनेक वर्षाचा अनुभव. मी हे बघितलं की कधी कधी काही लोक निवडून आले आपल्यावर आणि नंतर सोडून जातात. एक उदाहरण सांगतो. 1980 साली आणि 80 सालची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये माझ्या सैन्याने आणि पक्षाच्या वतीने एकंदर 58 लोक निवडून झाले. मी 58 प्रतिनिधी झालो, विरोधी पक्ष नेता झालो. एक दिवशी मी परदेशात गेलो 10 दिवसासाठी आणि परत आलो. मुख्यमंत्री आमचे नेता होते, त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या 58पैकी 51 लोक 52 लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या पक्षाने आणि एकदम 6 लोकांचा नेता राहील. मग ते अशा निश्चय असतात. नेतेपद गेलो, विरोधी पक्ष नेतेपद गेलो, आता काय करणार अशी चर्चा होती. काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी बाहेर पडले परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानाकोपरा त्या ठिकाणी गेलो. त्या 3 वर्ष अहर्नाश प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या विरुद्ध नव्या पिढीचे उमेदवार उभे केले. आणि मला अभिमान असतो की भागातल्या जनतेचा त्या 58 लोकांच्या पैकी जे 52 लोक सोडून गेले ते 52च्या 52 निवडणुकीत पडले. हा माझा संघर्ष चालू आहे. आणि आता हा अनुभव घेतल्याच्यानंतर आज महाराष्ट्र म्हणजे इतके ज्यांनी साथ दिली म्हणतात त्याचं काय करायचं, त्याचं काय करायचं. असे काळ जे कोणी असतील सख्खे भाऊ असतील आणखी कोणी असतील एकदा लक्षात सुटला की गल्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे. त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुद्धा फाडायचं नाही. सांगायचं पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे. सगळ्याचा नाश करायचा आव्हाने अनेक सावंत ठेवले. अनेक सावंतांचं नाव घ्यायला मी विसरून गेलो. त्याला मोठ्या उत्साहाने विजय करा ही विनंती या ठिकाणी करतो. इतके तास तुम्ही चांगला
आम्हाला सगळ्यांचे विचार ऐकले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि या